संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक. फडणवीस कठोर निर्णय घेतात, त्यामुळे राजकीय मतभेद असतील तरी त्यांचं अभिनंदन. राऊतांचं वक्तव्य. न्यायालयाच्या राजकीय निर्णयांबाबत आम्हाला विश्वास राहिला नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. सगळे निर्णय सरकारच्या दबावाखाली घेतले जातात. राऊतांचा आरोप. संजय राऊत हे आकाशातून उतरलेले एक विमान आहे. शिवसेना खासदार धैर्यशील माने यांचा राऊतांवर घणाघात. राऊत दिल्लीत काय दिवे लावतात हे सगळ्यांना माहिती आहे. मानेंचा टोला. नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर. साहित्य संमेलनात अशी वक्तव्य करण्याची गरज नव्हती. अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त. अवेळी केलेल्या वक्तव्यांमुळे पक्ष डॅमेज झाल्याची नेत्यांची भावना. आज ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि उपनेत्यांची आढावा बैठक. पुढच्या महिन्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा राज्यभर दौरा. याबाबत नियोजन केलं जाणार. 2 मार्चला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा ठाणे शहरात दौरा. तसंच ठाकरेंच्या शिवसेनेचं 9 मार्चला ईशान्य मुंबई विभागीय शिबिर. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये भव्य शिबिराचं आयोजन. मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. फरार कृष्ण आंधळेला अटक करा. आरोपींना शिक्षा देऊन देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी. परीक्षेपेक्षा वडिलांना न्याय मिळणं महत्त्वाचं. वैभवी देशमुखची प्रतिक्रिया. एक आरोपी फरार आहे. सरकारी वकील नियुक्ती, बी टीम यासह अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे हे आंदोलन पुकारलं. वैभवीची माहिती. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी. बीडच्या नागरिकांची मागणी. केज पोलीस स्टेशन सामान्य नागरिकांना न्याय देऊ शकत नाही. नागरिकांची प्रतिक्रिया. बीडमधल्या भूसंपादनाप्रकरणी जिल्हाधिकारी लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना अटक करण्याचे आदेश. बीडच्या दिवाणी न्यायालयाचे आदेश. मुआवजाची रक्कम जिल्हाधिकारी आणि अभियंत्यांकडून वसूल करण्याचेही आदेश. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाच्या जाहिरातींच्या जागेवरती राज्य सरकारचं अतिक्रमण. एसटी महामंडळाच्या जागांवरती विविध जाहिरातींचे फलक. या माध्यमातून एसटीला कोटींचं मिळणारं उत्पन्न. राज्यातील 140 एसटी महामंडळाच्या जाहिरातींच्या जागांवर राज्य सरकार ताबा घेणार. एसटीच्या जाहिरातींच्या जागेवर ताबा घेताना संचालक मंडळाची देखील परवानगी घेतली नाही. एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंची माहिती. तर एसटीला आणखी तोट्यात जाऊ देणार नाही. सरकारनं फेरविचार करावा. बर्गेंची मागणी. लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा आज संपण्याची शक्यता. फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार. काही तांत्रिक बाबींमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची महिला आणि बालकल्याण खात्याची माहिती. होळीनिमित्त राज्यातील महिलांना रेशनिंग दुकानावरती साड्यांचं वाटप. राज्यभरामध्ये 24 लाख साड्यांचं वाटप सुरू. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्यांचं वाटप. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शंभूराजांचं बलिदान दाखवण्याचा आपल्यावर दबाव होता. खासदार अमोल कोल्हेंचा युट्यूब ब्लॉगमध्ये खुलासा. न्यू इंडिया बँकेतील ठेवीदारांना दिलासा. 27 फेब्रुवारीपासून प्रति ठेवीदार 25,000 काढता येणार. आरबीआयनं नेमलेल्या बँकेच्या सल्लागार समितीत देखील बदल. न्यू इंडिया बँक गैरव्यवहार प्रकरणी महाव्यवस्थापक हितेश मेहतानं खरेदी केलेल्या मालमत्तांची माहिती घेतली जाणार. पोलिसांनी पुण्यातील नोंदणी कार्यालय आणि मुंबईतील प्राप्तिकर विभागांशी पोलिसांचा पत्रव्यवहार. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी. बीडच्या नागरिकांची मागणी. केज पोलीस स्टेशन सामान्य नागरिकांना न्याय देऊ शकत नाही. नागरिकांची प्रतिक्रिया. बीडमधल्या भूसंपादनाप्रकरणी जिल्हाधिकारी लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना अटक करण्याचे आदेश. बीडच्या दिवाणी न्यायालयाचे आदेश. मुआवजाची रक्कम जिल्हाधिकारी आणि अभियंत्यांकडून वसूल करण्याचेही आदेश. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाच्या जाहिरातींच्या जागेवरती राज्य सरकारचं अतिक्रमण. एसटी महामंडळाच्या जागांवरती विविध जाहिरातींचे फलक. या माध्यमातून एसटीला कोटींचं मिळणारं उत्पन्न. राज्यातील 140 एसटी महामंडळाच्या जाहिरातींच्या जागांवर राज्य सरकार ताबा घेणार. एसटीच्या जाहिरातींच्या जागेवर ताबा घेताना संचालक मंडळाची देखील परवानगी घेतली नाही. एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंची माहिती. तर एसटीला आणखी तोट्यात जाऊ देणार नाही. सरकारनं फेरविचार करावा. बर्गेंची मागणी. लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा आज संपण्याची शक्यता. फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार. काही तांत्रिक बाबींमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची महिला आणि बालकल्याण खात्याची माहिती. होळीनिमित्त राज्यातील महिलांना रेशनिंग दुकानावरती साड्यांचं वाटप. राज्यभरामध्ये 24 लाख साड्यांचं वाटप सुरू. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्यांचं वाटप. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शंभूराजांचं बलिदान दाखवण्याचा आपल्यावर दबाव होता. खासदार अमोल कोल्हेंचा युट्यूब ब्लॉगमध्ये खुलासा.
न्यू इंडिया बँकेतील ठेवीदारांना दिलासा. 27 फेब्रुवारीपासून प्रति ठेवीदार 25,000 काढता येणार. आरबीआयनं नेमलेल्या बँकेच्या सल्लागार समितीत देखील बदल. न्यू इंडिया बँक गैरव्यवहार प्रकरणी महाव्यवस्थापक हितेश मेहतानं खरेदी केलेल्या मालमत्तांची माहिती घेतली जाणार. पोलिसांनी पुण्यातील नोंदणी कार्यालय आणि मुंबईतील प्राप्तिकर विभागांशी पोलिसांचा पत्रव्यवहार. शालेय बसमध्ये पॅनिक बटन, आग प्रतिबंधक, सीसीटीव्ही कॅमेरा ही उपकरणं असणं आवश्यक. नव्या शैक्षणिक वर्षापासून खासगी शालेय बससाठी नवी नियमावली असेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. 10वी-12वीच्या 9,794 गुणवंत विद्यार्थ्यांना पुणे महापालिकेचं अर्थसहाय्य. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 17,04,30,000 रुपये जमा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.